शहराच्या विविध पोलीस ठाण्यांतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यात 3 वर्षाखालील शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षेचा दर वाढवण्यामध्ये पुणे पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। मागील वर्षात पुण्यातील प्रथम वर्ग न्यायालयात एकूण 1419 आरोपपत्र दाखल झाली तर 1166 आरोपी गुन्ह्यातून मुक्त झाले। त्यातील 253 जणांना न्यायालयाने शिक्षा सुनावली। हा शिक्षेचा दर 18% राहिला तर 2023 मध्ये 5285 आरोपपत्र दाखल झाली। त्यातील 5061 जणांची पुराव्याअभावी सुटका झाली। त्यातील 224 जणांना शिक्षा झाली। हा शिक्षेचा दर 4% इतका होता। तर 2022 मध्ये 5838 आरोपपत्रे दाखल झाली। त्यातील 5262 जणांना पुराव्याअभावी सोडण्यात आले तर त्यातील 576 जणांना शिक्षा झाली। या वर्षीचा शिक्षेचा दर हा 10% एवढा होता। सत्र न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये 7 वर्षावरील शिक्षेच्या गुन्ह्यात 320 आरोपपत्र दाखल झाली। त्यातील 281 गुन्ह्यात आरोपींची सुटका झाली तर 39 जणांना यामध्ये शिक्षा झाली। हा शिक्षेचा दर 13% राहिला। 2023 मध्ये 365 आरोपपत्र दाखल झाली। 302 आरोपी यामध्ये सुटले तर 63 जणांना शिक्षा झाली। यावर्षी शिक्षेचा दर 17% राहिला तर 2022 मध्ये 366 आरोपपत्रांपैकी 311 आरोपी सुटले आणि 55 आरोपींना यामध्ये शिक्षा झाली। हा शिक्षेचा दर यावर्षी 15% राहिला असल्याचं आयुक्तांनी सांगितलंय। रेप्स आणि मॉलेस्टेशन्समध्ये वाढ दिसत आहे। यामध्ये विशेष करून महिलाची तक्रार आली की कोणताही वाट न बघता त्वरित गुन्हे दाखल करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका पोलिसांची आहे। रेप्स केसेसमध्ये एक केस सोडल्याचे व्यतिरिक्त इतर सर्व प्रकरणांमध्ये नॉन आरोपी त्या केसेसमध्ये होते आणि अशा प्रकारचे रेप्स मॉलेस्टेशन्स आणि क्राईम अगेन्स्ट विमेन थांबवण्यासाठी विशिष्ट उपाययोजना करण्यात येत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला पुढच्या स्लाईडमध्ये काही विशेष झालेली कामगिरीबद्दल आपल्याला दिसून येतील। कन्व्हिक्शन रेटमध्ये सेशन केसेसचे कन्व्हिक्शनमध्ये 13% झालेली आहे आणि JMFCमध्ये 18%ची कन्व्हिक्शन आहे। जरी JMFCमध्ये मागच्या वर्षीचे 4%ची तुलनेमध्ये 18%ची वाढ आहे, परंतु सेशन केसेसमध्ये 17%ची 13%वर आलेली आहे। परंतु जशा मी मध्ये सांगितले होते, सर्व वरिष्ठ अधिकारी DCPs दर्जाचे अधिकारी हे 10 सेशन कोर्टचे केसेस त्यांनी ॲडॉप्ट केलेले आहे आणि त्याचे पैरवी त्याचे ट्रायलवर त्यांच्याकडून मॉनिटरिंग सुरू असून पुढच्या काळात आपल्याला कन्व्हिक्शन रेटमध्ये वाढ दिसून येते। आम्ही मर्डर्स आणि अटेम्प्ट टू मर्डर्समध्ये मोठ्या प्रमाणात ते घट झाल्याची कारण काही प्रोफेशनल उपाययोजना म्हणून झाल्याची कळवत होते। MPDAमध्ये फर्स्ट टाईम आम्ही सेंचुरी मार्क डिटेन्शनचे क्रॉस केलेले आहे। 103 आरोपींना यावर्षी MPDA कायद्याअंतर्गत डिटेन्शन करण्यात आलेली आहे। MCOC अत्यंत छाननी केल्यानंतर मोकाची कारवाई करण्यात येत आहे। 48 केसेसमध्ये 340 आरोपी विरुद्ध MCOCची कारवाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 289 लोकांना यावर्षी तडीपार करण्यात आलेली आहे। ड्रग फ्री पुणे शहर हे आमच्यासाठी अत्यंत प्रमुख महत्त्वाचे विषय असून यावर्षी आपल्याला कल्पना आहे अंदाजन 3700 कोटीचे अप्रॉक्सिमेट माल यावर्षी फेब्रुवारीच्या महिन्यात जप्त करण्यात आली होती। या केस सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे तपासावर आहे आणि यामध्ये मुद्देमाल नाश करण्याची प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर इतर NDPS केसेसमध्ये पेडलर्स आणि कन्झ्युमर्स यांचे विरुद्ध वेगवेगळी उपाययोजना करण्यात येत आहे। विमेन सेफ्टी मेजर जशा आम्ही सांगितले 1091चे महिला टोल फ्री नंबर असतील, डेडिकेटेड व्हॉट्सॲप नंबर्स असतील, दामिनी पथक आणि दामिनी मार्शल्सची कारवाई असतील, पोलीस दीदी योजना अंतर्गत जे महिला मुली आणि मुलांसोबत जे पोलीस दीदी यांचे समन्वय आणि यांचे इंटरॅक्शन होत आहे त्याचे अत्यंत एक पॉझिटिव्ह रिझल्ट दिसून येत आहे आणि बरेचसे वेळी अशा दिसून येत आहे की हे गुड टच, बॅड टच आणि इतर गोष्टीवर त्यांना संवेदनशील केल्यानंतर महिला आणि मुली पुढे येत आहे आणि ते तक्रार देत आहे आणि याच्या पुढच्या काळात एक आणखी चांगली वातावरण तयार करण्यात नक्कीच ही योजना म्हणून यश मिळेल।
त्याचबरोबर जे अंदाजन एक 1200 ते 1300 फिर्यादीज लास्ट इयरचे रेप्स आणि मॉलेस्टेशन्सचे आहेत, त्यांना आमचे यंत्रणाकडून भरोसा असेल आणि पोलीस स्टेशन करून वेळोवेळी त्यांना फोन करून त्यांना त्रास आहे की त्रास संपलेली आहे याच्याबद्दल पण विशेष उपाययोजना करण्यात येत आहे. महिला दक्षता समितीची बैठक नियमित पोलीस स्टेशन स्तरावर होत आहे आणि शाला सुरक्षा परिषदची पण एक मीटिंग आमचे स्तरावर आणि DCPs आणि पोलीस स्टेशन स्तरावर वेगवेगळी बैठके आयोजित करण्यात आलेली आहे.